नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो आपल्या रोजच्या आरोग्याशी, आपल्या मुलांच्या भविष्याशी आणि आपल्या परमार्थाशी थेट जोडलेला आहे. तो विषय म्हणजे जेवणाचा आणि विचारांचा संबंध. भक्तांनो, आपण अनेकदा विचार करतो की माझ्या मनात सतत वाईट विचार का येतात, माझी बुद्धी नेहमी चुकीच्या गोष्टींकडेच का धावते, मी देवाचे नाव घ्यायला बसतो पण माझे मन स्थिर का राहत नाही, किंवा आजच्या काळात माझी मुले एवढी हट्टी, चिडचिडी आणि चुकीच्या मार्गाला का लागत आहेत. या सगळ्यांच्या प्रश्नाचे मूळ उत्तर आपल्या स्वयंपाकघरात दडलेले आहे, म्हणजेच आपण रोज खात असलेल्या अन्नात दडलेले आहे. साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनात नेहमी सांगायचे, अरे बाबांनो, जसे अन्न पोटात जाते तसेच विचार डोक्यात येतात. दुसऱ्याला फसवून, कष्ट देऊन किंवा अधर्माने कमावलेले अन्न जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या मनात कधीही देवाचे नाव येणार नाही आणि तुमची बुद्धी नेहमी वाईट मार्गाकडेच धावेल. म्हणून प्रपंचात अन्नाची शुद्धी ठेवणे हीच परमार्थाची पहिली पायरी आहे. आजच्या या महाप्रवचनामध्ये आपण पाहणार आहोत की महाराजांनी अन्नाचा आणि मनाचा संबंध किती सोप्या आणि अद्भुत पद्धतीने समजावून सांगितला आहे. हे प्रवचन तुमच्या कौटुंबिक जीवनात खूप मोठा बदल घडवून आणेल. म्हणून अत्यंत शांत चित्ताने शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्वात आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्तांनो, आपले शास्त्र सांगते, जैसा अन्न वैसा मन, म्हणजेच आपण ज्या प्रकारचे अन्न खातो तसेच आपले मन बनत जाते. श्री गोंदवलेकर महाराज या सिद्धांताची खूप सोपी व्याख्या करायचे. महाराज म्हणायचे, अन्नाचे दोन भाग होतात. एक भाग आपल्या शरीराचे पोषण करतो, ज्याने आपले रक्त, मांस आणि हाडे बनतात. पण अन्नाचा जो अत्यंत सूक्ष्म भाग असतो त्यापासून माणसाचे मन आणि त्याचे विचार बनतात. त्यामुळे तुम्ही जे खाता ते केवळ तुमच्या शरीराला नाही तर तुमच्या विचारांनाही जन्म देत असते. महाराज अन्नाच्या शुद्धतेचे 3 महत्त्वाचे पैलू सांगायचे. 1. द्रव्यशुद्धी, पैसा कसा कमावला आहे. अन्न खरेदी करण्यासाठी वापरलेला पैसा प्रामाणिकपणाचा आहे की कुणाला तरी फसवून कमावलेला आहे. जर पैशात पाप असेल तर त्या अन्नातून सात्विक विचार कधीच निघणार नाहीत. 2. पाकशुद्धी, स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या मनात जर राग, चिडचिड किंवा वाईट विचार असतील तर ते सगळे तरंग त्या अन्नात उतरतात आणि ते अन्न खाणाऱ्यांचे मनही चिडचिडे बनते. 3. भावशुद्धी, जेवताना आपण TV पाहत, मोबाईलवर भांडणे पाहत किंवा घरात कटकटी करत जेवत आहोत की देवाचे नाव घेऊन आनंदाने जेवत आहोत. आजच्या काळात माणसाचे मन अस्वस्थ का आहे? कारण आपण या 3ही शुद्धतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आपण बाहेर हॉटेल्समध्ये, रस्त्यावर कुठेही खातो. तिथला पैसा कसा आहे, ते अन्न बनवणाऱ्याची मानसिकता काय आहे याचा आपण विचार करत नाही. परिणामी आपल्या घरात आजारपण आणि अशांती वाढू लागली आहे. हाच अन्नाचा आणि विचारांचा संबंध स्पष्ट करणारा महाराजांच्या प्रवचनातील एक अतिशय प्रसिद्ध आणि बोधप्रद प्रसंग आज आपण पाहूया. महाराज नेहमी एका साधूची कथा सांगायचे. एक खूप मोठे विरक्त आणि सिद्ध साधू जंगलात कुटी बांधून राहत होते. ते केवळ कंदमुळे खायचे आणि अखंड भगवंताच्या ध्यानात मग्न असायचे. त्यांची कीर्ती ऐकून त्या राज्याचा राजा त्यांच्या दर्शनाला आला. राजाने साधू महाराजांना विनंती केली, महाराज, आपण एकदा तरी माझ्या राजवाड्यात यावे आणि माझ्या हातचे अन्न ग्रहण करावे. साधू महाराजांनी आधी नकार दिला, पण राजाच्या अत्यंत आग्रहामुळे ते राजवाड्यात जायला तयार झाले. साधू महाराज राजवाड्यात गेले. राजांनी त्यांच्यासाठी अत्यंत 56 भोग पंचपक्वानांचे जेवण तयार केले होते. साधू महाराजांनी ते अन्न तृप्त होऊन खाल्ले. जेवण झाल्यावर राजाने त्यांना विश्रांतीसाठी एका आलिशान खोलीत बसवले. साधू महाराज पलंगावर आडवे झाले, पण त्यांच्या पोटात राजवाड्याचे ते पक्वान्न गेल्यामुळे काही वेळातच त्यांच्या मनात एक विचित्र विचार डोक्यात वर काढू लागला. त्यांच्या मनात आले, हा राजा किती श्रीमंत आहे, याच्या राणीकडे किती सुंदर हिऱ्यांचा हार आहे, मी तो हार चोरला तर काय होईल. विचार करा भक्तांनो, जो साधू वर्षानुवर्ष जंगलात देवाचे ध्यान करत होते, त्यांना सोन्याचीही किंमत नव्हती, त्यांच्या मनात अचानक चोरीचा विचार कसा आला. ते साधू उठले. त्यांनी गुपचूप राणीच्या खोलीत जाऊन तो हिऱ्याचा हार चोरला आणि ते राजवाड्यातून पळून गेले. जंगलात पोहोचल्यावर त्यांनी तो हार आपल्या कुटीत लपवला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा साधू महाराजांचे पोट रिकामे झाले, राजवाड्याचा अन्नाचा परिणाम संपला, तेव्हा त्यांना सात्विक बुद्धी परत आली. त्यांना स्वतःचा प्रचंड धक्का बसला. ते रडू लागले, अरे रे, माझ्या हातून ही काय पाप बुद्धी झाली, मी चोरी का केली. ते धावत धावत राजाकडे गेले
आणि त्यांनी तो हार राजाला परत केला. राजाने आश्चर्यचकित होऊन विचारले, महाराज, आपण तर एवढे मोठे संत आहात, आपण असे का केले? तेव्हा साधू महाराज म्हणाले, राजा, चूक माझी नाही, चूक तुझ्या अन्नाची आहे. मला सांग, ज्या पैशातून कालचे जेवण बनवले होते तो पैसा कुठून आला होता? राजाने विचार केला आणि तो हात जोडून म्हणाला, महाराज, मला माफ करा. काल ज्या व्यापाऱ्याकडून धान्याची कर वसुली केली होती तो व्यापारी लोकांची फसवणूक करायचा. त्याचा जप्त केलेला पैसा मी कालच्या स्वयंपाकासाठी वापरला होता. साधू महाराज म्हणाले, हेच त्याचे कारण आहे. त्या लुटारूच्या पैशाचे अन्न जेव्हा माझ्या पोटात गेले तेव्हा माझ्या बुद्धीलाही लुटारूचेच विचार सुचले. गोंदवलेकर महाराज ही कथा सांगून भक्तांना सावध करायचे की अरे, जर एवढ्या मोठ्या साधूची बुद्धी एका जेवणाने भ्रष्ट होऊ शकते, तर आपण संसारी माणसे रोज जे अन्न खातो त्याने आपली बुद्धी किती भ्रष्ट होत असेल याचा विचार करा. भक्तांनो, महाराज यावर घरातील स्त्रियांना म्हणजेच गृहलक्ष्मीला एक अत्यंत मोलाचा उपदेश करायचे. महाराज म्हणायचे, घराची शांतता ही पूर्णपणे स्वयंपाक करणाऱ्या माऊलीच्या हातात असते. आई जेव्हा स्वयंपाकघरात जाते तेव्हा तिने केवळ अन्न शिजवायचे नसते, तर आपल्या कुटुंबाचे नशीब शिजवायचे असते. महाराजांनी स्वयंपाकघरासाठी काही अद्भुत नियम सांगितले आहेत, जे आज प्रत्येक कुटुंबाने पाळले पाहिजेत. 1. चिडचिड करून स्वयंपाक करू नका. स्वयंपाक करताना जर आईच्या मनात राग असेल, पतीबद्दल किंवा सासूबाईंबद्दल चिडचिड असेल, तर ते अन्न विषासारखे काम करते. ते अन्न खाल्ल्यावर मुलांची बुद्धी हट्टी बनते आणि घरात भांडणे होतात. 2. नामाचे अन्न शुद्ध करा. स्वयंपाक करताना तोंडातून अखंड श्रीराम जय राम जय जय राम हा गजर सुरू ठेवावा. नाम घेत घेत बनवलेले अन्न हे साधे वरण भात जरी असले तरी ते साक्षात महाप्रसाद बनते आणि तो महाप्रसाद खाणाऱ्या प्रत्येकाचे विचार सात्विक होतात. 3. रामाला नैवेद्य दाखवा. अन्न तयार झाल्यावर सर्वात आधी ते रामाच्या मूर्तीसमोर ठेवावे. देवाला त्याचे अर्पण करावे आणि मगच घरातील सदस्यांना वाढावे. नैवेद्य दाखवल्यामुळे अन्नातील सर्व दोष दूर होतात. महाराज म्हणतात, ज्या घरात अन्न शिजवताना नाम घेतले जाते त्या घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासत नाही. तिथे साक्षात अन्नपूर्ण माता निवास करते आणि त्या घरातील नाती नेहमी प्रेमाने जोडलेली राहतात. भक्तांनो, अन्नाचा आणि विचारांचा संबंध सुधारण्यासाठी महाराजांनी आपल्याला जेवणाची एक अतिशय सुंदर पद्धत सांगितली आहे, ज्याला आपण वदनी कवळ घेता असे म्हणतो. महाराज म्हणतात, जेव्हा जेवणाचे ताट समोर येते तेव्हा लगेच त्या ताटावर भुकेल्यासारखे लगेच तुटून पडू नका. आधी 2 सेकंद डोळे मिटून त्या अन्नासाठी देवाचे आभार माना. जगातील लाखो लोकांना आज अन्न मिळत नाही, पण माझ्या रामाने मला हे ताट दिले आहे हा कृतज्ञतेचा भाव मनात ठेवा. जेव्हा सुरुवात करताना कमीत कमी 3 वेळा मुखाने श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. असे केल्याने ते अन्न शरीराला अमृत बनवून लागते. महाराजांचे वचन आहे, अन्नाची शुद्धी राखली की मनाची शुद्धी आपोआपच होते आणि शुद्ध मनातच रामाचा वास असतो. जर तुम्हाला तुमच्या घरातील भांडणे थांबवायची असतील, मुलांचे विचार सुधारायचे असतील, तर आजपासूनच तुमच्या घरात अन्नशुद्धीचा हा नियम सुरू करा. प्रामाणिकपणे कमवा, नामाने अन्न बनवा आणि देवाला अर्पण करून आनंदाने खा. मग पहा तुमच्या घरातील अस्वस्थता कशी दूर होते. तर भक्तांनो, आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवरील जेवणाचा आणि विचारांचा संबंध तुम्हाला कसा वाटला? आजपासून तुम्हीही स्वयंपाक करताना किंवा जेवताना नामस्मरण करण्याचा नियम पाळणार आहात का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या प्रवचनाने तुमच्या डोळ्यात अंजन घातले असेल आणि तुमच्या कुटुंबाच्या सुखासाठी एक नवीन दिशा दिली असेल, तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरातील अन्नाला प्रसाद बनवण्यासाठी आणि बुद्धी सात्विक करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम जय राम जय जय राम किंवा अन्न तसे मन लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.